हाय रियू मम्मा पापा ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे लहान मुलांसाठी वापरलं जाणारं नाचणीचं पीठ किंवा तुमच्याकडे त्याला रागी सुद्धा म्हणत असतील। तर त्यासाठी मी अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे, कारण त्यात खूप घाण पाणी निघत असते। धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून मी रात्रभर त्याला भिजत ठेवलेलं आहे। त्यानंतर त्यातील पाणी काढून एका सुती कापडमध्ये मी आता हे बांधून ठेवणार आहे। तर आपल्याला हे एक रात्र आणि एक दिवस बांधून ठेवायचं आहे, कारण याला मोड यायला जास्त वेळ लागतो, म्हणून त्याला आपण जास्त वेळ बांधून ठेवायचं। नंतर आपण बघू शकता की किती छान मोड आलेले आहेत। तर ते रुमालाच्या बाहेर सुद्धा त्यातील मोड येतात। त्यानंतर आपण एक साईडला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याला डायरेक्ट उन्हामध्ये न सुकवता फॅनच्या हवेखाली 2 दिवस तुम्ही सुकवून घ्यायचं। छान ते कोरडं झाल्यानंतर चक्कीवरून किंवा आपण घरी मिक्सरमध्ये त्याचं पीठ दळून घ्यायचं आणि लहान मुलांच्या जेवणामध्ये एक वेळेस तरी आपण त्याला यूज करायचं, कारण नाचणी हे मुलांच्या जेवणामध्ये खूप महत्त्वाची आहे त्यांच्या वाढीमध्ये। म्हणून तुम्ही मुलांना नाचणी एक टाईम तरी खायला द्या। त्याचं सूप बनवा, त्याचं इडली बनवा, काहीही बनवा, पण मुलांना तुम्ही ते जेवणामध्ये यूज करा। थँक्यू सो मच। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू।